हॅलो मित्रांनो, आता आलोय मी आता होमवर्क करायला आणि माझं हँडरायटिंग जरा सुधारले आणि कर्सू रायटिंगचं बुक करतोय आणि हे बघा किती पेजेस बघा 32 पेज दाखवता. हे बघा 32 पेज नंबर आहे. आणि तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा आणि नीचे कमेंट मध्ये लाईक करो. बाय बाय. तुम्हाला काय बोलायचंय का? ओ श्रेयस दादा, बर्थडे या साहेबांचा. तुझा बर्थडे? हे तुझ्या बर्थडेला कोण येणार आहे? तर नमस्कार, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर हा मला मगाशी पप्पांचा कॉल आला. म्हणजे आता मुंबईमध्ये इतका पाऊस पडतोय तर त्यांचे फोन असतातच सारखे. त्यांनी मगाशी फोन केला, मला बोलले आज तू काय करतेस, जेवण बनवलं असतं? तर म्हटलं ना मी पास्ता बनवते. तर ते मला बोलले एक काम कर, भजी बनव. तिखट मिरच्या नको आणूस, त्या बिन तिखटच्या मिरच्या असतात त्या आण आणि भजी बनव. मी कालच बनवले होते असं ते मला बोलले. तर मी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही येताय का बनवायला? भजी ना सई बनवला तो पास्ता. झाले आहे मयूरचा न येणारा ड्रेस मी घातलेला आहे. मी तयार होऊन बसलेली आहे. आता काय करू मला काय समजत नाहीये. तर काय करू, चला मला एक गंमत दाखवते. सकाळपासून काही एवढा पाऊस पडलाच नाहीये, मात्र हे जे काही काळे ढग आहेत ते काही साफ झालेले नाहीयेत. अजूनही त्यांचाच दरारा आकाशावरती आहे. तर मी माझ्या प्लेलिस्टकडे वळत आहे गाण्यांच्या. तर ही माझी प्लेलिस्ट: पाऊस आणि गाणी, नभ उतरू आलं, गारवा, भिजून गेला वारा, चिंब भिजलेले, ओल्या सांजवेळी, पावसात मन वेडे मोर, अधीर मन झाले. छान असं बॅकग्राऊंड घेते आणि जे काय आहे ते पुढचं बोलते. तर खूप दिवस विचार करत होते की कोणता व्हिडिओ बनवू, कारण की खूप कन्फ्युजन होतं माझं, गोंधळ होतो की काय बनवायचं काय नाही बनवायचं. तर गेले 2-3 म्हणजे गेले काही दिवस मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय. तर त्या पावसाकडे बघून असं वाटलं की चला याच्यासोबत आपलं काहीतरी कोणत्या तरी गोष्टीमुळे कनेक्शन असेल तर त्यावर काहीतरी बनवूया. काल रात्री पण मी खूप विचार केला की काय करता येईल आणि शेवटी मला जाणवलं की जेव्हा जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा जेव्हाही पाऊस पडतो तेव्हा पावसासोबत आपल्यासमोर येतो एकतर चहा, त्यानंतर भजी, छत्री तर खरं म्हणजे येतेच, पण चहा, भजी आणि त्यानंतर गाणी. पाऊस आणि गाणी यांचं नातं जे कनेक्शन आहे ते माझ्यासाठी खूप मॅजिकल आहे. कारण की जेव्हा जेव्हा पाऊस पडतो आणि त्या पावसासोबत एखादं गाणं मी ऐकत असते तर मला असं वाटतं की त्या गाण्यासोबत त्या पावसासोबत मीही नाचते. प्रत्येकालाच असं वाटत असेल. आपल्या प्रत्येकांची प्लेलिस्ट वेगळी असते. कोणाला म्हणजे एवढं नाही मला खोलवर सांगता येणार, पण ठीक आहे, प्रत्येकाची प्लेलिस्ट वेगळी असते, प्रत्येकाची वेगवेगळी गाणी ठरलेली असतात. आता मी काही गाणी तुम्हाला दाखवली तर एवढीच गाणी माझी नाही आहेत. मला जी पटकन सुचली ती मी नोट डाऊन केली या माझ्या छोट्याशा डायरीमध्ये. तर या डायरीमध्ये मी नोट डाऊन केली आणि म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं आणि जे की मी शेअर केलं. बाकी पावसासोबत मी गाणी म्हणतेही. एक गाणं होऊन जाऊ द्या. ओके. पाऊस काय आज पडत नाहीये, पावसाने सुट्टी घेतली. असू घेऊ दे, त्याला आराम करू दे. पण हे पावसा, हे गाणं तुझ्यासाठी. कोणी मशाल जाळली, इंद्रधनुंची कोणी लकीर छेडली. एक गंमत दाखवते. मी गाणं बोलायला सुरुवात केली आणि थोडासा पाऊस पडला, एकदम थोडासा पण पडला. ठीक आहे, पुढचं गाणं कंटिन्यू करूया. पावसात वेळी मनमोड नाचले, श्रावणात भिजले मनमोड झाले. एवढ्याच लिरिक्स येतात, पण मी गाणं गाते. माझ्यासोबत गाणं गायला आलेला आहे तो म्हणजे आपला लाडका पाऊस. अजून एक गाणं.
झिम्माड पाऊस तू नको जाऊस चुकार ओठ हे बोले श्वासात थर थर सरीवरी सर मन हे आतुर झाले येना जरा तो येना जरा बोलले होते ना मी इकडे गाणं बोलले आणि इकडे पाऊस आला बघा. याला म्हणतात योगायोग, कोइन्सिडन्स. खूप चांगला असा कोइन्सिडन्स. आणि मला कोइन्सिडन्स खूप आवडतात. हे आता जे काही घडलं ते मला खूप आवडलं. म्हणजे खरंच मी किती वेळ झाले म्हणजे गाणं गायचा प्रयत्न करत होते, व्हिडिओमध्ये चुकत होते, काही ना काहीतरी असं विसरायला होत होतं किंवा आवाज मध्येच हे होत होता. पण यार मी गाणं गाताना पाऊस पडला म्हणजे किती फिल्मी आहे हे खरंच. खूप दिवस झाले आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. मला असं वाटलं की आज मला काय आगमन पाहता येणार नाही, तर मग मी मंदिरात गेले. मात्र जेव्हा मी मार्केटला जात होते तेव्हा मध्येच एका बाप्पाचं आगमन होताना आम्हाला बघायला नाही मिळालं, मात्र ऐकायला मिळालं गाण्यांच्या मार्फत. मग काय गेलो मार्केटमध्ये शॉपिंगसाठी. असा ड्रेस मला हवाय. आणि जसं की मी म्हटलं योगायोग, तर घरी जात असताना नुकताच गल्लीतल्या बाप्पाचं आगमन होत होतं आणि या आगमनाचा मला छोटासा का होईना आनंद घेता आला. आणि अशा प्रकारे माझा हा दिवस गेला. बाप्पाचं आगमनही पाहता आलं, या तरुणांचं जल्लोष जोश सगळंच काही पाहता आलं. आणि नंतर ठीक आहे, तर घरात राहून तुम्हाला एखादं छान गोष्ट मला जर शेअर करता येत असेल तर त्याचा मी प्रयत्न करते आणि आशा करते की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडेल.